हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल अंजलीज फूड ब्लॉग। आपण आज बनवूया संक्रांत स्पेशल तिळगुळाची वडी। खूप सोपी रेसिपी आहे, अगदी क्रिस्पी होणारी वडी आहे। तर एकदा या पद्धतीने वडी नक्की बनवून बघा। त्यासाठी मी इथं कढई घेतली आहे, कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये तीळ घातले आहे 1 वाटी। वाटीचं प्रमाण सारखं घ्यायचं, एकाच वाटीने प्रमाण मोजून घ्यायचं। तीळ आणि गुळ तेवढेच घ्यायचे। त्यानंतर तीळ भाजून घेतले आहे, गॅसची फ्लेम अगदी लो ठेवली आणि मंद आचेवर तीळ खरपूस असे भाजून घेतले आहे। गावरान तीळ वापरले आहे मी। त्यानंतर तीळ भाजून झाल्यानंतर मी ते तीळ ताटामध्ये काढून थंड करून घेतले। पूर्ण थंड झाल्याशिवाय मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये नाही घालायचे, नाहीतर मग ते ऑइली होतं। तोपर्यंत आपल्याला ज्या ताटामध्ये वडी सेट करायला ठेवायची आहे त्या ताटाला तूप लावून घेतलं आहे। व्यवस्थित तूप लावून घ्यायचं म्हणजे वडी खाली चिटकणार नाही। आणि आपले तीळ पण थंड झाले होते। नंतर मी मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये तीळ घातले आहे आणि तीळ आपण हे मिक्सर मध्ये जार मध्ये टाकून फिरवून घेऊया। जाडसर असं मिश्रण तयार करून घ्यायचंय, खूप बारीक नाही करायचं। हे बघा, रवा टेक्स्चर तयार झाला आहे तिळाचं। त्यानंतर आपले जेवढे तीळ होते तेवढंच मी गुळ घातला आहे 1 वाटी, सेम वाटीने प्रमाण मोजून घेतलं होतं। आणि त्यानंतर मी यामध्ये घातलं आहे थोडंसं जायफळ। तुमच्याकडे जर विलायची पूड असेल तर तुम्ही ती घाला, पण गुळाबरोबर जायफळाचा स्वाद खूप छान येतो, म्हणून मी जायफळ घातलंय थोडंसं किसून। त्यानंतर आपण हे मिक्सरची जार जी आहे ती परत एकदा थोडीशी फिरवून घ्यायचं, खूप नाही फिरवायचं, हलकेशी फिरवून घेऊया मिक्सरच्या भांड्यात। मी हे बघा, मस्त असं टेक्स्चर आला आहे आपल्या सारणाला, तयार झाला आहे हे। त्यानंतर मी कढई घेतली, कढईमध्ये 1 चमचा तूप घातलं आणि तयार केलेलं मिश्रण जे आहे ते मी त्या कढईमध्ये घातलं आहे आणि याला हलकसे परतून घ्यायचं। गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची। जेव्हा आपण अशा प्रकारे करतो त्यावेळेस आपल्याला कुठलाही पाक करायची गरज राहत नाही किंवा दूध किंवा पाणी वापरायची गरज राहत नाही। त्यामुळे ही वडी अगदी 2 महिने सुद्धा टिकू शकते। तर एक वेळेस नक्की अशा प्रकारे वडी बनवून बघा। हे बघा, हलकासा ओलसरपणा आला आहे या सारणाला आता। फक्त हे कढईमध्ये टाकल्यानंतर याला सारखं हलवत राहायचं, हलणं बंद नाही करायचं आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची। हे बघा, पूर्णपणे ओलसर झालं आहे हे सारण। सारखं हलवत राहायचं याला आणि एकसारखं करत त्याला एकत्र करत राहायचं हलवतानीच। हे बघा किती ओलसर झालं आहे हे। त्यानंतर मी हे मिश्रण एका ताटामध्ये थापून घेतलं आहे। ती क्लिप माझ्याकडनं मिस झाली, त्यासाठी सॉरी। त्यानंतर मी जे भाजलेली तीळ होते ते वरून लावले आणि स्पॅच्युलाच्या मदतीने वडी सेट करून घेतली। तुम्ही पाहिजे तर एखाद्या वाटीला तूप लावून सुद्धा वडी थापून घेऊ शकता। त्यानंतर या ज्या सारणाचे जे कट झालेले होते बाहेरचे पार्ट ते काढून घेतले मी आणि वडी कट करून घेत आहे। मी जवळपास 1 इंच आकाराची वडी कट करून घेतली आहे। तुम्ही पाहिजे तशी वडी कट करून घेऊ शकता। तुम्ही बघू शकता हे मिश्रण एवढं खुसखुशीत झालं होतं की वड्या कट करतानाच ते वेगळं होत होतं। हे बघा, मस्त अशा वड्या कट करून घेत आहे मी। या संक्रांतीसाठी किंवा हळदी कुंकासाठी एकदा या प्रकारे वडी नक्की बनवून बघा। तुम्ही अगदी पहिल्यांदा जरी वडी बनवत असाल तर या प्रकारे वडी बनवली तर तुमची वडी खूप छान होईल, खुसखुशीत होईल अगदी। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर एक कमेंट करून मला नक्की सांगत जा की हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय, कुठल्या शहरातून, कुठल्या गावातून बघताय। तुमच्या कमेंट मी वाचत असते, कमेंटला मी रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करत जाईन। आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मी तुम्हाला आता एक वडी तोडून दाखवते। हे बघा किती छान, अगदी खुसखुशीत झालेली आहे वडी, सहज तुटली आहे। मस्त अशा वड्या तयार झाल्या आहेत। वड्या पूर्ण गार झाल्यानंतर एका स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवायच्या, म्हणजे वडे 2 महिने सुद्धा काहीच होत नाही, व्यवस्थित टिकते। तुम्हाला अजून कसल्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील तेही मला कमेंट करून सांगत जा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आपण परत भेटू नेक्स्ट रेसिपी मध्ये।
थँक्यू सो मच.